नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये तुफान माजलेला आहे, तुफान पसरलेला आहे. आणि सूत्रधार तू विश्वाचा तुझे दृढ ज्ञान, तसंच सूत्रधार या राजकारणाचा एक धुरंधर या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्या धुरंधरनं सगळे गणित, सगळे अंदाज फेल केलेत आणि आपली जी काही खेळी आहे ही खेळी यशस्वी करून दाखवली आहे. आपल्याला आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भरपूर असं महत्वाचं बोलायचं आहे. तुला सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. बघा मित्रांनो, झालं असं, महाराष्ट्रामध्ये विधान परिषद ही एक आता शेवटची निवडणूक महाराष्ट्रामधली, परत 3-4 वर्ष निवडणूक नाहीत. आणि यामध्ये महत्वाचे 2 जागी ठाकरेच्या सेनेनं ऐन टायमाला उमेदवारी माघारी घेतली. एक संभाजीनगर आणि एक ते म्हणजे रत्नागिरी. ह्या 2 जागी नेमकं उमेदवारी खाली घ्यायचे कारण काय आहेत? आणि त्याहून महत्वाची गोष्ट अशी आहे, एक त्याग होता देवाभावावरती, म्हणजे की देवेंद्र फडणवीस हे मित्रपक्ष संपवतात किंवा त्यांना संपवून टाकतात. आता ज्या ठिकाणी बाळू माने नावाच्या उबाटाच्या एका उमेदवारानं ऐन टायमाला उमेदवारी काढून घेतली, ते काढून घेण्यामागं कोण होतं याविषयी नितेश राणेनं सांगितलेलं आहे. राणे म्हणले ह्या सगळ्याचे डायरेक्टर हे देवेंद्र फडणवीस आहेत. आणि त्या डायरेक्टरनं नेमकं कसं करायचंय, काय करायचंय, कसं ते एक्झिक्यूट करायचंय, हे सगळं त्यांनी डायरेक्ट केलं आणि तसं घडून आलं. आणि आपल्या गाडीमध्ये बसून बाळमानेला त्यांनी उमेदवारी माघारी घ्यायला लावली. आता उमेदवारी मागायचे कारण आहेत काही. हे कारण जनरली सर्वांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी उमेदवारी देऊन फक्त आपल्याला 50 मतं पडतील ही आशा आणि माहिती ही बाळमानेंना होती. म्हणजे या पदासाठी निवडणूक लढवायची आणि फक्त 50 मतं घेऊन एवढं बेकार निवडणूक करायची हे त्यांना मान्य नव्हतं. म्हणजे बघा, तिकीट भेटतंय पण तरीही माणूस लढत नाही, कारण त्यांना हारण्याची भीती किंवा अंदाज हा आधीच येतो. कारण हे ठाकरेंच्या शिवसेनेची जी अधोगती आहे हे छाती खुलू खुलू सांगत आहे की उद्धव ठाकरेने कितीही माणसं उभा करू द्या, ते माणसं शेवटी तलवार म्यान करणार, कारण यांना हारण्याची भीती आहे. हारणं सोपं आहे, पण दारुण पराभव जो असतो, ते बाळमाने बोलले की मला फक्त 50 मतं पडतील. आणि तिथे जे काही घोडे बाजार चालला होता निवडणुकीचा, घोडे बाजार म्हणजे पैशाचा काळावा चालला होता, हा पण आक्षेप हे बाळमानेने घेतलेला आहे. संभाजीनगरची अवस्था हेच आहे. पण ह्या सगळ्यामधून एक गोष्ट देवभाऊनं आणलेली आहे बरं का. कसं की ह्या 4 दिवसापूर्वी सत्तार जे काही आहेत शिवसेनेचे नेते, सत्तारने जाऊन गळा भेट घेतली होती अंबादास दानवेची आणि त्यांनी सांगितले होते की आम्हाला हे हळूहळू संपवायची कामं भाजप करत आहे. पण या फक्त 2 दिवसामध्ये जे काही राजकारणाला टर्न मारलंय, ते राजकारण 19 नाही तर 360 अंशामध्ये हे पूर्णपणे फिरवलं गेलंय. ते फिरवणारा मास्टरमाइंड, करता करविता एकच आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांनी हे घडवून आणलंय. आता या ठिकाणी काही लोकांच्या पोटामध्ये शूळ आला असेल, काही लोक म्हणत असतील की हे कपट नीती आहे, हे कूटनीती आहे, हे काय 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 काय. पण या सगळ्यांना एक गोष्ट मान्य करावी लागेल की जे बारामतीचे करामती काका आहेत, ह्या करामती काकांचे मी दात घशामध्ये घातले म्हणणार नाहीत. किंवा काही लोक म्हणतात की बैल म्हातारा झाला की बाजार दाखवावा लागतो, मी असंही म्हणणार नाही.
मी एक गोष्ट नक्की म्हणेन, कारण वारंवार जे काही पत्रकार मंडळी आहेत इकडची ती नेहमी बोलते की शरद पवारांनी भाकरी पळवल्या, शरद पवारांनी वारं फिरवलं, व या ठिकाणी त्यांच्या पिठामध्ये पाणी घातले कोणीतरी आणि ती जी भाकरच बनली नाही, तिथं यांचं वारं होतं. त्या ठिकाणी देवाभाऊनी पवन चक्क्या आणून बसवल्या आणि या ठिकाणी या सगळे यांचे डाव या ठिकाणी फेल झालेले आहेत. म्हणजे जे एक मला ते सहज एक गाणं आठवलं, जे एक भक्तिगीत आहे, भावगीत आहे, सूत्रधार तू दुनियेचा तुझा दृढ ज्ञान हे, ह्या सगळे राजकारणातला जो सूत्रधार आहे, धुरंधर आहे, ते देवेंद्र नावाचा फडणवीस आहे, हे यांना मान्यच करावं लागेल. आता शरद पवारांचं खास करून कौतुक मला यासाठी करावं लागेल की त्यांनी जे काही राजकारण पुण्यामध्ये आता चालू केलंय सध्या, हे त्यांनी बरोबर आपले अंतरून बघून पाय पसरलेला आहे. आणि एक तरी जागा आपण समाधानी राहू की आशा ठेवून त्यांनी हे केलेलं आहे. कारण ते वसंत मोरे बोलले होते की पुण्यामध्ये शरद पवारांनी घोड्याची चाल, तसं बुद्धिबळाच्या पटावरती घोडा कधी सरळ चालत नाही, घोडा हा अडीच घर चालतो, तसं शरद पवार या ठिकाणी चाललेला आहे चाल. आणि पवारांनी यांना गोलीगत धोका दिलाय आणि हा धोका द्यायला भाग पडणारे सुद्धा तोच डायरेक्टर आहे. तो डायरेक्टर अतिशय सुंदरपणे कधी ॲक्शन फिल्म, कधी ड्रामा फिल्म, कधी सस्पेन्स फिल्म, थ्रिलर, हे असं अनेक मूवी ही महाराष्ट्रामध्ये एक्झिक्यूट होत आहेत. आता यानंतर शॉर्ट फिल्म येतील, त्या ठिकाणी शॉर्ट फिल्म आलेले आहेत. तुम्ही पाहिला असेल त्या संभाजीनगरमध्ये त्या एक निदा खान नावाच्या एका मुलीनं नाशिकमध्ये TCS मध्ये तिथं कट रचला होता धर्मांतरांचा, त्यासाठी त्यांनी शॉर्ट फिल्म दाखवली तिथं. आणि एक पुढली शॉर्ट फिल्म होती ते म्हणजे वांद्रे पूर्वच्या गरीब नगरला, ती ही फिल्म बघितलेली आहे. आता महाराष्ट्राला एक नवीन फील येतोय, एक नवीन असं भावना येते. ते काय की नाही, आमच्या महाराष्ट्रामध्ये योगी नकोय, आता आमचा स्वतःचा हक्काचा योगी आणि चाणक्य आणि देवाभाऊ हा एकच आहे आणि हा एकटाच ह्या सगळ्या भूमिका पार करत आहे. विकास असेल, सामाजिक कामं असतील, त्यानंतर कुठल्याही योजना असतील, त्यानंतर कायदा सुव्यवस्था, सगळ्या गोष्टी ही जी मंडळी आहे धरून चालले. पण या निवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट त्यांनी खोडून टाकली आहे, यांच्या फाट्यावरती मारले. की मला सांगा, आता कोकणामध्ये बाळ जे आहेत, बाळ माने यांची ऐन टायमाला उमेदवारी त्यांनी माघारी घेतली, याच्या मागे देवाभाऊ आहेत. पण त्या ठिकाणी सुनील तटकरे यांचे मुलगा अनिकेत तटकरे ते बिनविरोध आले. का आले? त्या ठिकाणी बाळ माने हे पाठीमाग आले. म्हणजे आपल्या सहकार्याच्या सुनील तटकऱ्यांच्या मुलांसाठी या माणसाने मोठी रिस्क घेतलेली आहे. म्हणजे देवाभाऊ फक्त स्वतःच्यासाठी काम करत नाही, ते मित्र पक्षाची सुद्धा बाजू बघतात. त्या सर्व बाजू बघून सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं हे नेतृत्व आहे. हे अखेर महाराष्ट्रानं मान्य केलंय, भारतानंही मान्य केलंय. जर मोदींच्या नंतर कोण असा शब्दही विचारला तर महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राबाहेर सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच नाव पुढे येतंय. कारण लोक सध्या देवाभाऊला PM च्या रूपात पाहत आहेत. आणि हे परत सिद्ध झालं की कूटनीती जे काही डायरेक्शन होतं महाराष्ट्रातील ह्या निवडणुकीचं, यातून परत त्यांच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक आणि भनक किंवा प्रचिती महाराष्ट्राला परत आलेली आहे. पण याच्या माध्यमातून ठाकरे पवार ह्या सगळ्या मंडळीला आपले 2 उमेदवारही वाचवता आले नाहीत, ते आपले 2 उमेदवारही वाचवू शकले नाहीत. हे एक मोठी शोकांकिता आहे. दुसऱ्यावरती शिंतोडे उडवण्यानंतर आधी पहिल्या सुरू आपल्याकडे बघा, आपण किती पाण्यामध्ये आहोत. तुमचं एकूणच या सगळ्यावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.